हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एज्युकल्चर. हे आपल्या एज्युकल्चरचं बँकिंगचं चॅनल आहे, बँकिंग आणि इन्शुरन्स एक्झामचं. तर आता आपण त्या लेवलचे प्रश्न बघूयात की कशा कशा प्रकारचे बँकिंगला प्रश्न येतात. बऱ्याच मुलांची अशी डिमांड होती की सर मेन्स लेवल प्रश्न घ्या. तर आता आपण मेन्स लेवलचे प्रश्न घेऊन आलो. बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर म्हणजे IBPS जी एक्झाम कंडक्ट करतं त्याच्यामध्ये मेन्सला DI ला खूप सारं वेटेज आहे. तर आता आपण इथून पुढे काय करतोय, हाय लेवल DI घेतोय, मेन्स लेवल DI घेतोय. त्यामुळे आत्ताच्या आपल्या आजपासून आपण हाय लेवल DI बघतोय, मेन्सच्या लेवलचे डेटा इंटरप्रिटेशन. DI म्हणजे काय, डेटा इंटरप्रिटेशन. त्याचा आज आपला सेट 1 आहे. एकदम मोठे मोठे प्रश्न असतात, वेळ पण जास्त असतो आपल्याला. त्यामुळे इथं वेळेचं बघू नका तुम्ही. रिसेंट कट ऑफ आपण सांगितलं, आपलं जे बँकिंग एज्युकल्चर चॅनल आहे टेलिग्रामचं, त्याच्या रिसेंट कट ऑफ सांगितलंय. 225 पैकी 73 वगैरे कट ऑफ असतो. कारण मेन्सला बँकिंगमध्ये स्पीडची गरज नसते, ॲक्युरेसीची गरज असते. तुम्हाला एक DI सोडवली की त्याच्या खालचे 5 DI सोडवता येतात. तर आता आपण इथून पुढे तेच बघायचं. 10-15 मिनिटं जरी लागली तरी खूप चांगली गोष्ट आहे ती, की बाबा बऱ्याच मुलांना वाटतं अरे एवढा वेळ लागतो वगैरे वगैरे. पण डिमांडच तेवढी आहे, प्रश्न एवढे अवघड असतात की तुम्हाला मेन्सला ते एकच प्रश्न 2 जरी DI तुम्हाला सुटले तरी तुमचं सेक्शनल कट ऑफ पूर्ण होतो आणि बाकीच्या थोडेफार अरिथमॅटिकचे प्रश्न सोडवले की तुम्ही क्रॅक करू शकता एक्झाम. हे अशा पद्धतीचं असतं. तर त्यातलं आज आपण DIचा पहिला सेट बघतोय. एकदम काळजीपूर्वक वाचायला लागतं, ओळ ओळ व्यवस्थित समजून घ्यावे लागते आणि त्यानंतर पुढे जायला लागतं. तर इथून पुढे रोज तुम्हाला एक असं DIचं लेक्चर मिळत जाईल. तर डेफिनेटली बघा. इतर एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे बघायचंय. तुम्हाला तुमची ग्रास्पिंग पॉवर किंवा क्वेश्चन अंडरस्टँडिंग करण्यास मदतच होणार आहे. चला स्टार्ट करू आपण आजच्या आपल्या पहिल्या ह्याच्यापासून. बघा मी DI कुठला घेतलाय. अशा प्रकारचा DI म्हणजे काय, एक वेगळी माहिती असते. त्या माहितीला आपण एका वेगळ्या प्रकारे अरेंज केलेलं असतं आणि त्याचं वरून प्रश्न सोडवायचे असतात. मी प्रश्न व्यवस्थित वाचतो, तुम्ही बघत राहा. आता प्रश्न एवढा मोठा असतो, थोडंसं फॉन्ट साईज तुम्हाला प्रॉब्लेम येईल, पण त्याला काही आपण करू नाही शकत. A battery is sold by 4 different shops A, B, C and D. The chart given below shows the percentage of discount offered by each shop. Percentage of discount offered by each shop. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इन द डिफरंट इयर 2015, 16, 17. म्हणजे ही ब्ल्यू लाईन 2015 मध्ये डिस्काउंट वाली आहे, 16 मध्ये ऑरेंज लाईन आणि ग्रे लाईन 17 मध्ये. आणि 4 शॉप्स आहेत A, B, C and D. आणि हा डिस्काउंट दिलाय त्यांनी 10%, 15, 20, 25 वगैरे 30%. आणि ते 30% म्हणजे 0.3 असतं, 40% म्हणजे 0.5 असतं. असं हे इयर वाईज आणि शॉप वाईज दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं वाक्य, मार्क प्राइस ॲज वेल ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ द बॅटरी इज द सेम फॉर इच शॉप इन अ पर्टिक्युलर इयर अनलेस मेन्शन अदरवाइज. त्याने काय सांगितलंय, मार्क प्राइस त्या त्या वर्षाची आणि कॉस्ट प्राइस सेमच आहे प्रत्येक शॉपची. फॉर एक्झाम्पल आता हे कुठलं इयर आहे, पर्टिक्युलर इयर मध्ये म्हटलंय त्यांनी. आता ऑरेंज लाईन मध्ये सगळ्यांची काय असणार आहे, मार्क प्राइस आणि सेल प्राइस सेम असणार आहे चारही शॉप मध्ये A, B, C, D मध्ये. ब्ल्यू लाईन मध्ये पण सेम असणार आहे, ग्रे लाईन मध्ये पण सेम असणार आहे. त्यांनी काय म्हटलंय, मार्क प्राइस ॲज वेल ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ द बॅटरी इज द सेम फॉर इच शॉप. म्हणजे मार्क प्राइस सगळ्यांची सेम, कॉस्ट प्राइस सगळ्यांची सेम. मग फरक कुठं पडणार, कोणी डिस्काउंट किती दिलाय, कोण प्रॉफिट किती कमवतंय, त्याच्यावरून त्यांच्यातला फरक पडणार. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर चला आपण बघूया प्रश्नात काय दिलंय. 15, 16, 17चे वर्षात आपल्याकडे प्रश्न सांगितलंय. मार्क प्राइस ऑफ अ बॅटरी इन्क्रीजेस बाय 20% एव्हरी इयर विथ रिस्पेक्ट टू प्रिव्हियस इयर. म्हणजे 15, 16, 17ला प्रत्येक वर्षी 20% इन्क्रीज होते. ऍव्हरेज ऑफ मार्क प्राइस ऑफ अ बॅटरी फॉर द इयर 2014, 15, 16. 14, 15, 16 दिले आपल्याला, 14चं माहितच नाहीये. इयर तर आपले 15, 16, 17 आहेत, 14चं माहित नाही, पण त्यांनी त्याची ऍव्हरेज प्राइस किती दिले, 1820. मी काय विचार करतो, 2014 मध्ये त्याची कॉस्ट प्राइस किती आहे, एक्स आहे. कॉस्ट प्राइस किती आहे, एक्स, किंवा मार्क प्राइस किती आहे, एक्स. आणि त्यांनी सांगितलंय मार्क प्राइस ऑफ द बॅटरी इन्क्रीजेस बाय 20% पर इयर. मग 20% ही 2014ची असेल, ही 2014ची असेल. 20% इन्क्रीज म्हणजे 120%, दॅट इज 1.2. ही झाली 14, ती झाली 15. परत आता 16 मध्ये याचं पण परत 1.2, म्हणजे ते किती असणार आहे, 1.44x. जमलं.
लय काय जास्त विचार करायची गरज नाही. हे बघ, एक्सचं प्रत्येक वर्षी 20% मार्क प्राइस इन्क्रीज होते. एक्स प्लस 20% ऑफ एक्स म्हणजे 0.2x, 1x प्लस 0.2x दॅट इज 1.2x. परत 1.2 चं 120 हे आपलं शिकलंय. 20% एक्स्ट्रा म्हणजे 120 करणे. तर झालं 14, 15, 16चं. आणि त्यांनी काय सांगितलं, ऍव्हरेज किती आहे त्यांचा 1820. याचा ऍव्हरेज 1820 आहे. सो प्लस प्लस करून डिवायडेड बाय 3 केलं तर ते किती होते 1820. गॉट इट. त्याच्यानंतर आता आपण करत राहू कसं कसं ह्याचं होतंय. सर 1, 1.2 आणि 1.44, 4, 6 and 3.64 upon 3, 3.64 upon 3, 3.64 upon 3 is equal to 1820. जमलं का? मग x ची व्हॅल्यू काढू आपण. x is equal to 1820 into 3 upon 3.64. हे 2 झिरो कट करायचे असतील तर वर 2 झिरो टाकून घ्या. इथले 2 झिरो गायब झाले. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. कसं कसं सॉल्व्ह करू शकतो. मला इथं तोंडी दिसतंय. कॅल्क्युलेशनची एक्झाम नाही, मी तुम्हाला नेहमी सांगतो 182 ची डबलच आहे. 182 ची डबल 364 आहे. सो 10 आणि इथं 2 नंतर काय 2 5 जा तो 5 3 जा 1500. तर x ची व्हॅल्यू काय मिळाली 1500. x ची व्हॅल्यू 15 आणि x म्हणजेच काय 2014 मधली मार्क प्राइस आहे. तर त्याची मार्क प्राइस किती आली 1500 रुपीज 2004 मध्ये. ओके, हे सगळं रफ करतो आणि इथं डायरेक्ट x इज इक्वल टू काय करतो आता x इज इक्वल टू 1500. डन. इथपर्यंत आपली x स्टेप आली त्यांनी जे सांगितले त्याच्यावरून. नंतर प्रॉफिट पर्सेंट अर्न बाय शॉप डी ऑन सेलिंग अ बॅटरी इन 2017 वॉज 38.24. त्यांनी काय सांगितले प्रॉफिट पर्सेंट किती अर्न केलाय डी ने कधी 2017 मध्ये तर 38.24 अर्न केलाय प्रॉफिट पर्सेंटेज. मग डी मध्ये डी म्हणजे इथे आहे 2017 म्हणजे त्याने कितीला विकलं रे 0.2 चा डिस्काउंट दिलाय म्हणजे 20% चा डिस्काउंट दिलेला आहे त्यानं. मग आधी आपल्याला 2017 ची एमआरपी काढायला लागेल ना. 2017 ची एमआरपी काढायला लागेल. कशी काढणार 2017 ची एमआरपी की बाबा प्रत्येक वेळी 20% ने इन्क्रीज होतंय. 2014चं तुम्हाला माहित आहे 2014 ची एमआरपी किती आहे काढलीस तू 1500. नंतर 20% इन्क्रीज होणार 15 ला, परत 20% इन्क्रीज 16 ला, परत 20% इन्क्रीज 17 ला. जमलं. मग 2 0 ला 2 0 गेले, 1 0 1 0 1 0 1 0 गेला, त्याच्यानंतर 1 0 ला 1 0 गेले. मग अजून कसं कसं काय काय होतंय बघू आपण. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, बेसख्ख 12. मग काय काय तयार होते 12 12 144 आणि 6 त्रिक 18, 144 इंटू 18. 18 चौक 72, 18 चौक 72 आणि 7 79, 18 एके 18 आणि 7 25. काय मिळालं मला 2592. ही 2017 ची काय मिळाली मला एमआरपी मिळाली 2017 ची एमआरपी. पण त्यांनी काय म्हटलंय शॉप डी ला किती फायदा होतोय 38.24 होतोय फायदा. प्रॉफिट पर्सेंटेज म्हटलंय. शॉप डी कितीनं सेल करतोय 20% डिस्काउंट ने सेल करतोय 17 मध्ये. तर आपण सेल कितीला करतोय काढू 2592 ही त्याची एमआरपी आहे. 20% ने सेल केलं म्हणजे कितीला सेल केलं 80% ला. तरी पण त्याला फायदा कितीचा होतोय 38.24 चा. म्हणजे हे जे काय आहे ते किती आहे रे 138.24. 38.24% फायदा म्हणजे विकतो कितीला 138.24 ला. कसं 20% फायदा म्हणजे कितीला विकतो 120% ला. जमलं. तर हा एवढ्याला तर ह्याला इंटू 100 केलं, याला इंटू 100 केलं तर मला काय मिळणार 2017 ची कॉस्ट प्राइस मिळणार. 2017 ची कॉस्ट प्राइस. हे 0 0 कॅन्सल. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. जेव्हा हे आता तुम्ही सॉल्व्ह करताय हे खालचे 2 पॉईंट घालवायचे असतील तर वर 2 पॉईंट द्यावे लागतील तुम्हाला. 2592 इंटू 80 आणि त्याच्यावर 2 शून्य देऊ जेणेकरून खालचं गायब होईल आपलं 13824. आता आपल्याला काय बघायचं आहे की आता आपल्याला बघायचंय की हा याच्या पाड्यात असणार आहे कुठेतरी. कसं कसं ओळखू शकतो आपण
2592 जेवढं जमतंय तेवढ्यानं आपण करू. 4 भाग घालू. आपल्याला काही एवढे मोठे पाडे अंदाज येत नाही. 4 सक्क 24, 1 4 चौक 16, 3 4 8 32. परत 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि 4 सख्ख 24. जमलं. परत आता पुढे अजून 4 न जातो ह्याला. मग 4 1 4, 4 सख्ख 24, 4 दुनी 8, 4 8 32, 4 सख्ख 24, 4 चौक 16. आता अजून काय 8 न जातो बघा. 8 गुणिले 1000 आणि इथं काय येते 8 1 8, 8 0 0 8. परत अजून काय काय येतंय, कशाने जातोय 2 ने जातोय. बघा बे पंचे 10, बे चौक 8, बे 8 16, बे 1 बे. परत 27 दुनी 54, 27 त्रिक 81 आणि इकडे किती आलं 500. 500 आणि 3 किती आलं 1500. 1500 ही काय झाली 1500 कॉस्ट प्राइस झाली. ही कॉस्ट प्राइस झाली 2017 सालाची, कारण हे सगळं 17 सालासाठी चाललंय ना. म्हणजे 2017 ला सगळ्यांची कॉस्ट प्राइस काय असणार आहे 1500. इथपर्यंत आलो की बाबा 2017 ला सगळ्यांची कॉस्ट प्राइस किती असणार आहे 1500. ते काय म्हणतात फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ शॉप बी अँड सी इन 2015 इफ कॉस्ट प्राइस ऑफ द बॅटरी इन्क्रीजेस बाय ₹150 विथ रिस्पेक्ट टू इयर. आता 2017 ला कॉस्ट प्राइस 1500 असेल तर 2015 ला इथे किती होणार 150 कमी 150 कमी आणि परत 150 कमी म्हणजे 300 कमी. म्हणजे 2015 ला सगळ्यांची कॉस्ट प्राइस किती असणार आहे 1200. 1200 काय असणार आहे कॉस्ट प्राइस 2015 ला. आता 2015 ब्ल्यू लाईन आहे. त्यांनी काय म्हटलंय कुठले कुठले शॉप आहेत शॉप बी अँड सी. ठीक आहे, तर त्यांच्यातला फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट पर्सेंटेज. डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट पर्सेंटेज म्हटलंय त्यांनी. चला करू. आता मला सांगा 1200 ची गोष्ट 2015 मध्ये म्हणजे ब्ल्यू लाईन मध्ये 25% डिस्काउंटला विकली. म्हणजे विकली कितीला शॉप बी चं काढू, विकली कितीला 75%. बरोबर 1200 च 75%. शॉप बी चा डिस्काउंट किती आहे 75, 25% डिस्काउंट आहे म्हणजे 75%ला विकलं. किती येत आहे मग 2 शून्याला 2 शून्य गेले 12 पंचे 60. ठीक आहे, अच्छा आले 12 पंचे 60. अरे MRP वर पाहिजे नाही का, MRP वर पाहिजे डिस्काउंट. ठीक आहे, आता आपल्याला काय हे तर कळालं. फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ शॉप बी अँड सी इन 2015. प्रॉफिट पर्सेंटेज आता 1200 कॉस्ट प्राइस झाली, सेलिंग प्राइस तर काढायला लागेल. सेलिंग प्राइस काढायला लागेल. आता आपल्याला 2014 ची MRP माहित आहे, मार्क प्राइस माहित आहे 1500. ठीक आहे, मग 2015 ची काय होणार 20% वाढणार. मग त्याची सेलिंग प्राइस काढू आधी. 2015 ची सेलिंग प्राइस 1500 च 120%. 2 झिरो कटले तर 0 15 दुनी 30 आणि 18 1800. पटलं. मग 1800 ची गोष्ट 0.25 च्या डिस्काउंटने विकतोय. 1800 ची गोष्ट 0.25 च्या डिस्काउंटनं म्हणजे कितीला विकतोय 75%ला विकतोय. 2 शून्य केले तर काय होणार 18 पंचे 90, 18 सत्ते 2600 आणि 90 135. 1350 ला विकलं. बरोबर. परत ह्याच्यात सी मध्ये कितीला विकलंय 0.15 म्हणजे 85%ला विकतोय. 1800 MRP तर सेम असणार आहे त्या वर्षी 85%ला विकतोय. 2 शून्य कटले 18 पंचे 90, 18 8 44 आहे 144 आणि 9 153. 1530 ला प्रॉफिट डिफरन्स विचारला आपल्याला. आता 1200 ची गोष्ट 1350 ला म्हणजे 150 रुपयाचा प्रॉफिट. 1200 ची गोष्ट 1350 ला म्हणजे 150 रुपयाचा शॉप बी चा प्रॉफिट इंटू 100. 2 झिरो गेले 12 1 12 उरले 3, 12 दुनी 24 उरले 6 आणि 12 पंचे 60. 12.5% शॉप बी चा प्रॉफिट झाला. सेम शॉप सी चा प्रॉफिट 1200 वर ची गोष्ट 1530 ला विकतोय म्हणजे कितीला 330 प्रॉफिट करतोय. 330 प्रॉफिट तर 100 ला किती 2 शून्य गेले. परत 12 दुनी 24 उरले किती 9, 12 7 84 उरले 6, 12 पंचे 60. म्हणजे शॉप सी चा प्रॉफिट किती झाला 27.5%. आणि याच्यातला डिफरन्स त्यांनी विचारलाय. याच्यातला डिफरन्स किती असतोय याच्यातला डिफरन्स आहे 15%. याच्यातला डिफरन्स किती आला आपला 15%.
डन. तर हे बँकिंग लेवलचं मेन्स लेवलचं डी आहे. ओके, काही अवघड नाहीये, एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला एकदा पुन्हा रिकॅप करवतो. ठीक आहे, ब्ल्यू पेन आपण रिकॅप करू सगळं. ते म्हणतात की ABCD चे शॉप आहेत. ठीक आहे, आणि पर्सेंटेज दिलंय, त्यांचं डिस्काउंट पर्सेंटेज दिलंय 2015, 16, 17चं. 15ची ब्ल्यू लाईन आहे, 16ची ऑरेंज लाईन आहे, 17ची ग्रे लाईन आहे. मार्क प्राइस त्या वर्षाची आणि कॉस्ट प्राइस त्या वर्षाची सेम आहे. मग ते पहिला प्रश्न देतात की मार्क प्राइस ऑफ अ बॅटरी इन्क्रीजेस बाय 20% पर इयर. प्रत्येक वर्षीची मार्क प्राइस 20% इन्क्रीज होते. याचा अर्थ 120% होते. याचा अर्थ 1.2 होते, 1.2 टाइम्स होते. ठीक आहे. ऍव्हरेज ऑफ मार्क प्राइस ऑफ बॅटरी ऑफ द इयर 2014, 15, 16. 14, 15, 16 दिले, 17 नाही दिलं. 14, 15, 16 यांचं ऍव्हरेज. मग मी 14चं एक्स पकडलं, 15चं 1.2 एक्स होणार, 16चं 1.44 एक्स होणार. कसं आलं? 1.2 इंटू 1.2, 1.44. यांचं ऍव्हरेज 1820 दिलता. त्याच्यावरून आपण एक्स काढला 1500. म्हणजे हे एमआरपी होतं आणि एक्स कशाचं आहे ते 2014च एमआरपी 1500 रुपये मिळाली. मग नंतर आपण काय केलं, आपल्याला त्यांनी पुढचं वाक्य काय दिलं, प्रॉफिट अर्न बाय द शॉप डी ऑन सेलिंग बॅटरी 2017. 2017चा विषय चाललेला, तर 2017ची एमआरपी काढली आपण. 2017ची एमआरपी किती आली रे? 2017ची एमआरपी 1500 वर 3 वेळा 120% केलं तर ते आलं माझं 2592. ओके. मग आता त्याने डी च्या विषयी काय तर बोललंय, तर काय बोलले की डी ला 38.24% फायदा होतो. मी म्हणतो की 17ची एमआरपी 2592 आले, त्याच्यावर डी न 17 म्हणजे ग्रे लाईन, डी न काय केलंय 0.2 डिस्काउंट दिलाय, म्हणजे 80%ला विकलंय. सो 2592 80%ला विकलं. तरी पण डी ला काय झालं रे 38.24 प्रॉफिट झाला. सो हे जे काय उत्तर ते किती असणार आहे 138.24 असणार आहे. हे जे काय उत्तर असणार ते 138.24. त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे त्याचं क्रॉस प्राइस. मग डी ची कॉस्ट प्राइस मला मिळाली 1500. त्या वर्षीची 2017ची कॉस्ट प्राइस मला मिळाली 1500. मग आता आपण काय केलं, ती कॉस्ट प्राइस मिळाली. आता त्यांनी विचारले फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ बी अँड सी. बी आणि सी चा प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला त्यांनी विचारला होता. मग बी आणि सी चा प्रॉफिट पर्सेंटेज 15चा विचारलाय आपल्याला. मग 1500 150 न कमी होते म्हटले. मग 1500तून 300 कमी केले तर आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली 2015ची 1200 रुपये. आणि आता सेलिंग प्राइस सगळ्यात पहिल्यांदा मी काढलं की बाबा याची एमआरपी काय असेल. जर 2014ला 1500 तर 20% ने वाढून एमआरपी काय झाली 2015 मध्ये 1800. बी मध्ये शॉप बी मध्ये काय करते 25% डिस्काउंट आहे, तर 1800चं 75% ला विकलं, याचा अर्थ 1350. ओके. परत ह्याचं सी मध्ये कितीला 15% डिस्काउंट आहे, याचा अर्थ 85% ला विकलं 1530. आणि मग ह्याच्यावरूनच मला काय कळालं की बाबा 1200ची गोष्ट 1350 ला विकली म्हणजे 150 फायदा. परत 1200ची गोष्ट 1530 ला विकली म्हणजे 330 फायदा. यांचं पर्सेंटेज काढले 12.5% प्रॉफिट, 27.5%. आणि याचाच फरक किती झाला मग 15%, की जे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. तर हे आहे बँकिंगचं मेन्स लेवलचं डी. कसा वाटला प्रश्न? अशा प्रकारचे प्रश्न पाहिजेत तुम्हाला रोज, की डोक्यावरून चाललंय? डोक्यावरून चाललं तरी हे नाहीये, कारण कसं होतंय हे करायलाच लागणार आहे. हे नाही केलं तर पुढचं जाणार नाही. आणि हा एवढा पण अवघड प्रश्न नाहीये, लेंदी दिसतोय दिसायला, पण त्याचे मार्क पण तुम्हाला तसेच मिळणार आहेत. एकदा क्वेश्चन अंडरस्टँड झाला तर 5 प्रश्न सुटणार आहेत तुम्हाला. समजतंय का? तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण इथून पुढे घेणार आहोत. नक्की तुम्हाला असं बघताना हे होत असेल, पण एकदा दोनदा बघितलं की तुम्हाला मजा येईल. तर अशाच पद्धतीनं जर प्रश्न पाहायचे असतील तुम्हाला, तर डेफिनेटली हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन प्रश्नांमधून तुम्हाला नॉलेज जास्त गेन होईल असा अंदाज व्यक्त करतो. आणि त्यामुळे इथून पुढे या चॅनलवर याच लेवलचे प्रश्न असणार आहेत, सोप्या लेवलचे प्रश्न असणार नाहीत. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.